शाळेत जाणाऱ्या या मुलीला या हॉटेलमध्ये इथं जे मंदिराच्या बाजूचं हॉटेल आहे तिथे दिवसभर बसणारे असे पोरं आहेत काही, किंवा जे जाणार त्या शाळेत मुलीला त्रास देतात. आणि निश्चित त्या भीतीनं या गावामध्ये गेल्या 2 वर्षात किमान 50 मुलीचे, अल्पवयीन मुलीचे, 12-14 वर्षाच्या मुलीचे गुपचूप रात्रीच्या विवाह मायबापांनी लावून दिले. शेवटी गरीब माणसं ते कुणाच्या डोक्यात धोंडा घालू शकत नाहीत, कोणाचा खून करू शकत नाहीत. आज इथं जर एखादा बलाढ्य माणसाची पोरगी नेलेली असती तर त्यांना इथं रक्ताचे पाठ व्हायले असते. आज ही माणसं दाय मोकळून रडतात, शिरसाळा पोलीस स्टेशन समोर जाऊन बसतात. आणि शिरसाळा पोलीस स्टेशनचं निश्चितपणानं अक्षम्य दुर्लक्ष आहे. रिस्पॉन्सिबल पर्सननी दैपळे साहेबासारख्याने हा तपास हातावर घ्यायला पाहिजे होता. या गावामध्ये याच्यापूर्वी किती प्रकार घडले ते पोलिसांच्या कानावर आहे, काही झालेलं नाही. त्यांची तर फिर्यादच दाखल करू नये, का हा गुन्हा पेंडिंग राहील आणि तोंडी त्याच्यावर ठेवावं. त्या अशा पद्धतीने हे गुन्हेगार हे वाकणार आहेत काय, ज्यांना 5000 लोकसंख्येच्या गावात इथं भीती वाटली नाही. 10 पोरांना मिळून संघटित बैठक घ्यायची, कोणी पैसे द्यायचे, कोणी गाडी द्यायची, कोणाच्या आखाड्यावर बैठका झाल्या, हे सगळं मायबापांनी पोलीस स्टेशनला कथन केलंय. तरी सुद्धा जर निष्क्रिय दैपळे साहेबासारखा एखादा माणूस जर हसून एखादं तुमच्याच गावात कसं होत आहे. आता आमच्या गावात आमच्या मुली आम्हाला कुणाला तरी न्याव्यात, कुणी खून करावा, कुणी अत्याचार त्यांच्यावर करावा अशी त्या गोरगरिबाची इच्छा नाही. परंतु हे निश्चित वाढवलेलं आहे आणि हे माणसं पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाहीत, SP साहेबांपर्यंत जाऊ शकत नाहीत. माझी या निमित्तानं जिल्हा पोलीस अधीक्षक कावत साहेबांना विनंती आहे की आपल्या अगोदर जिल्ह्याचं नाव बदनाम झाले, तालुक्याचं नाव बदनाम झाले आणि आमच्या गावात हॅबिटेड किमान 10 मुलीचं अपहरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेले.